शिवाजी विद्यापीठातील शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण, महामानवांच्या विचारकार्याचा नियोजनबद्ध अभ्यास आणि संशोधनाची पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांची अपेक्षा, महात्मा बसवेश्वरांच्या कार्यावर व्यापक संशोधनाची वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भूमिका. कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठामध्ये कोल्हापूर जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या आर्थिक सहकार्यातून उभारण्यात आलेल्या शरण साहित्य अध्यासनाच्या नूतन इमारतीचं लोकार्पण पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी शिवाजी विद्यापीठातील विविध अध्यासनांच्या उभारणी आणि विस्तारासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या भूमिकेत असल्याचं सांगितलं. महामानवांचे विचार नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी अध्यासनांमध्ये त्यांच्या विचार कार्याचा नियोजनबद्ध अभ्यास आणि संशोधन होणं आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण आणि विशेष सहाय्य मंत्री नामदार हसन मुश्रीफ म्हणाले, महात्मा बसवेश्वर हे युगप्रवर्तक क्रांतिकारक होते. त्यांच्या जीवन कार्यावर आणि विचारांवर विद्यापीठात व्यापक संशोधन व्हावं, तसंच त्या कार्याला सामाजिक पाठबळ लाभावं. आमदार सतेज पाटील यांनी महात्मा बसवेश्वरांचे विचार जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी शरण साहित्य अध्यासनाच्या दुसऱ्या टप्प्यात शासनानं सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त केली. कुलगुरू डॉक्टर राजनीश कामत यांनी मनोगत व्यक्त केलं. यश आंबोळे यांनी सूत्रसंचालन केलं, तर कुलसचिव डॉक्टर VN शिंदे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला कुलगुरू डॉक्टर ज्योती जाधव, ॲडव्होकेट अभिषेक मिठारी, सूर्यकांत पाटील बुद्धिहाळकर, डॉक्टर तृप्ती करेकट्टी, डॉक्टर अजितसिंह जाधव, रजनी मगदूम, डॉक्टर GP माळी, सरलाताई पाटील, राजशेखर तंबाखे, अमरदीप पाटील आणि चन्नबसवानंद स्वामी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.